अखेर 4 महिन्यांनंतर कृष्णा नदीत वाहून गेलेल्या इक्बाल बैरागदारांचा मृतदेह सापडलाय. शिरोळ तालुक्यातील अक्कीवाडी इथं 2 ऑगस्ट 2024 रोजी इक्बाल बैरागदार आणि त्यांचे सहकारी महापुरातून ट्रॅक्टरनं बस्तवाडकडे निघाले होते. मात्र पुलावरून जात असताना ट्रॅक्टर कृष्णा नदीत कोसळला होता. या अपघातात 4 जण बचावले होते, तर सुहास पाटील यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तसंच अण्णासाहेब हसुरे आणि इक्बाल बैरागदार हे दोघे वाहून गेले होते. त्यानंतर हसुरे यांचा 3 दिवसांनी मृतदेह सापडला होता. मात्र बैरागदार यांचा शोध लागला नव्हता. शासनानं शोध मोहीम थांबवल्यानंतर बैरागदार यांनी 4 महिन्यांपासून नदीकाठावर पत्रकं वाटणं, चौकशी असे प्रयत्न सुरू ठेवले होते. मात्र तब्बल 4 महिन्यांनंतर आज कर्नाटकातील इंगळी इथल्या कृष्णा नदीपात्रालगत बैरागदार यांच्या मृतदेहाचे अवशेष मिळून आले. या अवशेषांसोबत बैरागदार यांच्या सुपारीचा डबा, मोबाईल, अंगातील पॅन्ट, शर्ट यावरून त्यांची ओळख पटली आहे.